त्याचाच सुगंध आहे. वाव, घरचा नैवेद्य तुला करायला सांगितलंय का? ह्या पुरणपोळ्या होळीत टाकायला? नाही, कोणीच खाणार नाहीये हे. मग कशाला करतेस? होळीत टाकायला? अनामिका, अगं असं बोलू नये. होळीत आपण काही टाकत नाही, होळीला आपण वाहत असतो. होळी सुद्धा आपली देवताच आहे ना. मग ह्या पुरणपोळ्या नैवेद्य म्हणून आपण देवीला वाहणार आहोत. ह्या पुरणपोळ्या होळीच्याच मुखी लागणार. हा हा हा, हे होळीच्या लागो ना लागो, पण याचा स्मेल इतकं ऑसम आहे ना, हे तर आमच्या मुखी लागायलाच हवं. थांब, मी ब्रोला घेऊन येते, मग एकत्र खाऊयात. हा ब्रो, ब्रो. अनामिका, हो हो, साहेबांशी बोलून करतो तुमचं काम. नक्की नक्की होऊन जाईल. हो, ठेवतो. सॉरी, घाबरलो ना मी. अटॅक येईल मला. सॉरी सॉरी सॉरी, असं काय बोलता? पण तुम्ही सांगितलं का सगळं काम मी केलेलं आहे. काय म्हणजे राधाला असं बिझी ठेवलंय ना, ती काय संध्याकाळपर्यंत फ्री होत नाही. अशी लिस्ट दिली कामाची. काय सांगतेस काय? म्हणजे काय, तुम्ही मला एवढं काम सांगितलं आणि मी करणार नाही असं होईल का? पण काय हो, राधाला एवढं कामामध्ये अडकवलं म्हणजे काहीतरी कारण तर असणारच ना. सांगतो, पण तू जर हळू बोल. अरे विराजस, तू ते लाकडं तोडून ठेवली आहेत. होळी कुठे पेटवायची ते सांगितलं तर मी तिथे नेऊन ठेवतो. असू दे तिथेच, मी ठेवतो नंतर. झाली का लाकडं तोडून? हो. बर, पुढचं मी बघतो, तू जा. ए नाही नाही, याला करू दे ना काम. जा रे जा, तू कर काम. जा. अरे असावरी कशाला, राजवीर आहे ना, तो करेल. हो, मी करतो ना. तू, मी करतो. एक गप रे. हा पण नोकर आहे ना आता आपल्या घरातला. मग असं काय फुकट पोसायचं याला? तूच विराजस, तूच काम करायचे. जा जा तू. नाही नाही, कशाला, नको. घरचं काम आहे ना, मग मी पण करतो. हा. करेक्ट. आणि असावरी विराजस आपला नोकर नाहीये. हो माहितीये मला, पण ह्यालाच भारी हाऊस आहे ना त्या अनाथ मुलीच्या मागे मागे करायची. नोकर व्हायचे डोहाळे लागले त्याला. मग करू दे त्याला सगळी कामं. जा रे जा, सगळी होळी ना तूच रचायची. हा जा. ही कशाला आली?